काय कमाल वातावरण आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये। म्हणायला गेलं तर आत्ताचा सीझन हा ख्रिसमसच्या जवळ जाणारा सीझन आहे। शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आज तर वीकेंड असल्यामुळे, रविवार असल्यामुळे सगळीकडे सुट्ट्यांचं वातावरण आहे। फक्त हे वातावरणामध्ये एक प्रकारचा उत्साह नाही आहे आणि त्याचं कारण आज आहे रविवार, 15 तारीख आहे डिसेंबरची 2013 आणि त्याला कारण असं आहे की या दक्षिण आफ्रिकेचे जे राष्ट्रपिता आहेत नेल्सन मंडेला यांची अखेरच्या प्रवासाची सुरुवात आज होत आहे। कारण नेल्सन मंडेलांना जाऊन आता काही दिवस झालेले आहेत, परंतु त्यांचा अंत्यविधी हा आज होणार आहे त्यांच्या गावी होणार आहे क्विनू जागी, आणि त्यामुळे सगळ्यांना जरा थोडंसं भावनिक व्हायला झालेलं आहे आणि ते कारणही अगदी बरोबर आहे। Look at us. Yeah, we just want to take a photo. Catherine, you swear it. Okay, would you pick them up again? नेल्सन मंडेलांना श्रद्धांजली व्हायला दक्षिण आफ्रिकेतले लोक इथं नेल्सन मंडेला स्क्वेअरमध्ये जमा झालेले आहेत। आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात फुलं आहेत, मेणबत्त्या आहेत। इतकंच नाही तर लहान लहान मुलींनी ग्रीटिंगसुद्धा इथं बनवून आलेली आहे। सगळ्यांनाच मदिबांबद्दल एक वेगळा प्रेम, एक वेगळा आदर आहे, कारण या माणसांनी या देशातल्या वर्णद्वेषाला हकलून लावलेलं आहे। जोहान्सबर्गमध्ये अपार्थाईड म्युझियम आहे आणि या अपार्थाईड म्युझियममध्ये एकदा मी गेलेलो असताना एका बाकावरती बसलो होतो आणि अचानक एक 6-6.5 फुटी गोरा ऑफिसर आला आणि त्यांनी मला अत्यंत घाण शब्दामध्ये तिथनं उठायला सांगितलं। तो म्हटला, हाऊ द हेल यू कॅन सिट हिअर, गेट आउट ऑफ हिअर, असं त्यांनी मला सांगितलं। मी हादरून गेलो आणि एवढंच नाही तर तो मला म्हणाला काळ्या माणसांना इथं बसायची अजिबात परवानगी नाही आहे, आणि नंतर त्यांनी मला अक्षरशः धक्के मारत तिथनं बाहेर काढलं। मला अत्यंत राग आला, निराश झालो मी, आणि त्यावेळेला मला कळलं की वर्णद्वेष म्हणजे काय असतो। नंतर माझा गाईड माझ्याकडे आला, तो किंचित हसायला लागला आणि त्या ऑफिसरला घेऊन आला आणि त्या ऑफिसरनी माझी माफी मागितली आणि तो मला म्हणाला, वर्णद्वेषाच्या दिवसामध्ये लोकांना कशा पद्धतीने वागवलं जायचं हे तुला कळावं म्हणून फक्त ही कृती मी केली। मी तुम्हाला सांगतो, तो प्रसंग आज जरी आठवला तरी अंगावरती काटा उभा राहतो। त्या वर्णद्वेषाला या देशातनं हकलून लावण्यासाठी जी क्रांती पेटवली त्याला कारण एकच होते आणि ते म्हणजे नेल्सन मंडेला। त्या नेल्सन मंडेलांना 27 वर्ष तुरुंगवास भोगायला लागला। रॉबिन आयलंडला ते होते आणि 27 वर्षाच्या तुरुंगवासानंतर जेव्हा ते मोकळे झाले, तुरुंगातनं मोकळे झाले, त्यावेळेला त्यांनी पहिली कृती काय केली असेल तर ज्या न्यायाधीशांनी त्यांना 27 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती त्या न्यायाधीशाला त्यांनी घरी बोलवलं, त्याला माफ केलं आणि इतकंच नाही तर त्याच्याबरोबर जेवणसुद्धा घेतलं। नेल्सन मंडेलांना एक स्पष्ट संदेश सांगायचा होता की वर्णद्वेष या देशातनं गेल्यानंतर सुडाचं राजकारण होता कामा नये, असे हे नेल्सन मंडेला, ज्यांनी आपल्या आत्मचरित्राचं नाव लॉंग वॉक टू फ्रीडम लिहिलेलं होतं। लॉंग वॉक टू फ्रीडम हा एका अर्थाने आज वेगळ्या प्रकारे चालू होतोय, कारण या जगातनं नेल्सन मंडेला लॉंग वॉक टू फ्रीडम घेत आहेत। मी एवढंच म्हणेन की नेल्सन मंडेला जरी आपल्यातनं गेलेले असले तरी त्यांचे विचार हे कायम आपल्यासोबत राहणार आहे। सुनंदन लेले, IBN लोकमत, नेल्सन मंडेला स्क्वेअर, जोहान्सबर्ग।